आपण या व्हिडिओमध्ये धोका पत्करणे आणि हा धोका पत्करताना काय करावे आणि काय करू नये हे पाहणार आहोत। युनायटेड किंगडममधील वर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी धोके पत्करण्याबाबतचं रहस्य जाणलं होतं। ते म्हणायचे की कोणतेही धोके न पत्करता 400 कंपन्यांचं मालकीहक्क मिळू शकत नाही। हा मार्ग असा आहे की ज्यामध्ये कित्येक धोके आहेत, मात्र त्यांनी हे धोके विचारपूर्वक पत्करलेले आहेत, ज्यामुळे त्यांचा निश्चितपणे फायदा झाला। ब्रॅन्सन यांनी एंटरप्रेनर या नियतकालिकामधील एका लेखामध्ये असं लिहिलं आहे की जोखीम पत्करणं हा माझ्यासाठी आणि माझ्या समूहासाठी मजा घेण्याचा मार्ग आहे असं मी समजतो। यालाच आम्ही आमच्या मर्यादांवर मात करण्याचा एक उत्तम मार्ग समजतो। अशा प्रकारच्या प्रयोगामुळेच आम्ही चौकटीबाहेरचं काम करतो। जी उत्पादनं बाजारात चालत नाहीत अशी बहुतांश लोकांची समज असते, तीच उत्पादनं बनवण्यामध्ये त्यांची टीम काम करते। ते असे विक्रम करतात जे लोकांना अशक्य वाटतात। ते अशी आव्हानं स्वीकारतात ज्याविषयी कोणी प्रयत्नही करून पाहिलेला नसतो। असं असतानाही ब्रॅन्सन ही गोष्ट मान्य करतात की त्यांनी पत्करलेली जोखीम या रणनीतीपूर्वक घेतलेले निर्णय असतात, केवळ आंधळेपणानेच खेळलेला जुगार नाही। एक गोष्ट नक्की की यश तुम्हाला शोधणार नाही, तुम्हालाच यशाच्या मागे लागावं लागणार। असेच धोके पत्करताना आपण काय करायला हवं? तर 1. धोके पत्करण्यामधील भावनिक प्रतिक्रियांबाबत जागरूक राहणं। 2. विशेषतः अत्यंत आव्हानात्मक असणाऱ्या जोखमींचा प्रकार ओळखा। 3. तुमच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे तर्कशून्य विचार ओळखा। 4. स्वतःला वस्तुस्थितीची जाणीव करून द्या। 5. निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक जोखमीची धोका पातळी ओळखण्यासाठी वेळ द्या। आणि 6. स्वतःला धोके पत्करण्याची सवय लावा आणि मिळणाऱ्या परिणामांचा आढावा घ्या। धोके पत्करताना काय करू नये? तर 1. जोखमीबाबत निर्णय घेताना तुम्हाला काय वाटतं या आधारावर निर्णय घेऊ नका। 2. तुमच्या मनात सर्वाधिक भीती उत्पन्न करणाऱ्या जोखिमा टाळा। 3. काहीतरी नवीन करून बघण्याची तुमची तयारी असताना अतार्किक विचारांनी प्रभावित होऊ नका। 4. तुम्हाला जेव्हा सर्वोत्तम पर्यायाची निवड करायची असते त्यावेळी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा, वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नका। 5. जोखमीचा अंदाज घेण्यापूर्वी लहरीपणे प्रतिक्रिया व्यक्त करू नका। 6. तुम्हाला आवडत नाही अशा कामांच्या बाबतीत जोखीम पत्करण्यास नकार देऊ नका। तुम्ही ज्या प्रकारचे धोके पत्करत आहात त्याविषयी तुमची भावना काय आहे त्याचा आढावा घ्या। सोबतच या गोष्टीचीही नोंद घ्या की तुम्ही एखाद्या संधीकडे दुर्लक्ष करत आहात का। असं केल्यामुळे या गोष्टीची सुनिश्चितता करता येईल। तुम्ही त्या जोखिमा पत्करत आहात ज्यामुळे तुम्हाला अधिकाधिक फायदा होईल। या प्रकारच्या जोखिमाही तुम्हाला चिंतेत टाकतीलच, पण तुम्ही सरावाने त्यात नक्कीच तरबेज व्हाल। तर ह्या आहेत काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला कोणताही धोका किंवा जोखीम पत्करताना नक्कीच मदत करतील। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।